नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. तर मी सध्या गावी आहे आणि माझं सासरी जे काम होतं ते आता माझं झालेलं आहे आणि मी एक दिवस आईकडे आलेली आहे माहेरी. तर आई आणि पप्पांना सगळ्यांना म्हणजे सरप्राईजच होतं. आम्ही येणार नव्हतो आणि अचानक आलो, तर ते त्यांच्यासाठी खूप मोठं सरप्राईज होतं आणि सगळ्यांना खूप जास्त आनंद झाला आणि माझ्यापेक्षाही नातींची जास्त वाट बघतात ते, असं आहे आता. तर ठीक आहे. आणि आपलंसुद्धा तसंच असतं, एक माहेरी गेल्याच्या नंतर माइंड असा एकदम रिलॅक्स होऊन जातो आणि हॅप्पी होऊन जातो. घरी कितीही चांगलं असलं तरी माहेरी जाण्याचा आनंदच वेगळा असतो काहीतरी. तर हे आता भाऊ आणि बहिणी शेतातून आले आणि येताना एवढे सारे टरबूज घेऊन आलेले आहेत आणि कच्ची केळी वगैरे आम्हीच फोन करून सांगितलं होतं घेऊन यायला. आणि या वेळेला मी अगदीच निवांत होते, अगदी आधी आई चांगली होती तेव्हा जशी निवांत राहायची तशी. कारण आत्ता वहिनी होती आणि वहिनीने मला यावेळेला काहीच काम करू दिले नाही. आणि पप्पांचं असं आहे की जरी आता आम्ही असलो, म्हणजे मी आहे, वहिनी आहे, तरी पप्पांना एवढी कामांची सवय पडली आहे आईच्या आजारपणामुळे की पप्पासुद्धा खूप जास्त हेल्प करतात. की भाजी वगैरे पप्पांनीच केली आणि पोळ्या आईने आणि वहिनीने केल्या. मला यावेळेला त्यांनी काहीच काम करू दिलं नाही आहे. मी अगदीच निवांत होते एक दिवसासाठी जरी गेले होते तरी. आणि इकडे गेल्यानंतर हे एक टेन्शन नसतं का माझ्या मुली ज्या आहेत त्या मामासोबत मस्त निवांत शेतात फिरून येतात, इकडे फिरून येतात, तिकडे फिरून येतात. तर त्यांचंसुद्धा मला टेन्शन नसतं, मी एकदम निवांत असते. आणि बघा तुम्ही, शेतातून परत एकदा खूप सारे टरबूज, खूप सारे पपई आणि कढीपत्ता वगैरे घेऊन आलेले आहेत. आणि इकडे गेल्याच्यानंतर ही खूप जास्त मजा असते शेतातलं ताजं ताजं फळं वगैरे खायची. पेरूसुद्धा खूप छान असतात. मागे तुम्ही जर व्हिडिओ बघितले असतील तर तुम्हाला दिसलं असेल मागे एकदा. ये मेरी मम्मी, ये मेरे पप्पा. हाय कर व मम्मी, हाय कर बरं. हाय, हातानं कर, हातानं. हाय हाय. या हातानं कर बरं. हाय हाय. करता येतो. अरे अरे, असं ते बुकेसारखं हां असं. तर मुली नेहमीप्रमाणे खूप वेळ झाले शेतात गेलेल्या होत्या, कारण त्यांना बघायचं होतं वॉटरमेलनचं शेत. ते जे की त्यांनी पहिल्यांदा बघितलं कसं असतं वॉटरमेलनचं शेत असं. आणि दुसरं असं की त्याचं जे शेड आहे तिथे शेतामध्ये, तर तिथे एक कुत्रा पाळलेला आहे, तर त्याच्यासाठी स्पेशल मनुष्य जात असते शेतात. तो तुला विसरून गेला, त्यानं ओळखलं नाही तुला. अरे मग शेवटपर्यंत ओळखच नाही झाली. अरे तू त्याला काही खाऊ नाही घेऊन गेली म्हणून. बापरे. मामीला चाटा मारला. किती आलं विचार. वर टाकून पाना मम्मी कशी दिसते. आणि ना माझ्या लहानपणीचे फोटो मुलींना बघायचे होते, तर त्यांनी ते अल्बम वगैरे काढायला लावले होते, जेवढे होते तेवढे. तर ही एक चांगली गोष्ट आहे. म्हणजे आमचे जे वाढदिवसाचे छोटे असतानाचे जे फोटो आहेत ना, ते सगळे सांभाळून ठेवलेले आहेत. आणि माझ्या आईपप्पांनी आमचे भरपूर असे वाढदिवस खूप छान केलेले आहेत, फोटोसुद्धा काढून ठेवलेले आहेत. आणि आई ना घरीच्या घरीच असं छान केक बनवायची. तर सगळे फोटो बघून अगदी आम्हाला खूप अशी लहानपणीची आठवण झाली. आणि हा बघा भैया आहे छोटा. तर सगळेजण फोटो बघून अगदी मस्त असं, म्हणजे खूप छान क्वालिटी टाईम स्पेंड होत होता तो. आणि पप्पांनी भाजी बनवली होती, तर भाऊ पण ते टेस्ट करत होता आणि सगळं फॅमिली टाईम इथे स्पेंड होत होता. खूप छान वाटत होतं. आणि सगळं जेवण वगैरे झाल्याच्यानंतर, सगळं आवरून झाल्याच्यानंतर इथं यांचा डान्स सुरू आहे. आणि तुम्ही बघू शकताय की म्हणजे त्यांच्या डान्सवरून तुम्हाला कळतच असेल की त्या कोणत्या सॉन्गवरती डान्स करताय. आणि अगदीच रोज प्रॅक्टिस करून त्यांना हे चांगलंच जमत होतं. दुसऱ्या दिवशी काय, मग सकाळी लगेच निघालो सासरी जायला. अगदी 8 वाजताच निघालो होतो. आणि गावातूनच एक बस होती, ती डायरेक्ट आमच्या गावात जाते. म्हणजे माहेरून एक बसमध्ये बसलं का डायरेक्ट ती सासरमध्ये जाते, तशा बसमध्ये आम्ही बसलो होतो. आणि एक टरबूजसुद्धा घेऊन चाललो होतो, कारण आम्हाला दुपारी जायचं होतं नाशिकला. आम्ही जातोय आता आमच्या घरी, कारण आम्ही गावाला आलेलो ते आधार कार्ड. आणि तोपर्यंत खायला एक टरबूज घेऊन आलेले होते. आणि
मग इथे येऊन आमची पॅकिंग सुरू झाली. तर भरपूर असं सामान घेतलेलं होतं. येताना एकच बॅग आणलेली होती, पण आता जाताना आई पप्पांनी अजून एक बॅग दिली आणि त्यामध्ये भरपूर असं सामान भरून दिला आणि सगळं व्यवस्थित आवरून आमची दुपारी जायची वेळ आली. आता आम्ही चाललोय नाशिकला. माझी झोप पण नाही झाली. माझी झोप. घरातून निघाल्याच्या नंतर 1.5 तासात आम्ही रेल्वे स्टेशनला पोचलो आणि तिथे जाऊन ट्रेन लागलेलीच होती. तर ट्रेनमध्ये बसलो. जास्त काही आज गर्दी नव्हती, त्यामुळे निवांत बसलो होतो अगदी. आणि ट्रेन सुरू झाली आणि मुलींना त्याच्यामध्ये ट्रेनमध्ये म्हणजे जर खायला असेल ना तर त्यांना टेन्शन नसतं, ते जास्त त्राससुद्धा देत नाही. आणि गर्दी असेल तर त्या त्रास देतात, पण आज एकदम निवांत होतं त्याच्यामुळे त्यांनीसुद्धा त्रास दिला नाही. सगळे अगदी निवांत बसलो होतो. कसं वाटलं बाहेर चालून? चांगलं होतं ना. एक लाईक करा. एक तरी लाईक करा. मुलींसोबत असंच गप्पा गोष्टी बडबड करत आम्ही पोहोचलो रात्री 10:30 वाजता नाशिकला. तर स्टेशनवरून निघाल्याच्या नंतर मग मी ओला बुक केली. तर ओलामध्ये बसल्याच्या नंतर 15 ते 20 मिनटातच आम्ही घरी येऊन पोहोचलो. आणि कुठेही फिरा, जगामध्ये कुठेही फिरा, पण आपल्या घरी आल्यासारखं कुठेच वाटत नाही. अगदी घरात आल्यानंतर अगदी असा म्हणजे खूप असं रिलॅक्स फील होतं. काय माहिती का असं एकदम खूप हलकं हलकं वाटायला लागतं. आणि आम्ही 11, 11:15ला घरामध्ये पोचलो आणि बॅग वगैरे ठेवल्या. आणि या 2 जड बॅग घेऊन आहे ना माझा भरपूर असा हात दुखून आला होता, कारण खूप जड झालेले आहेत बॅग. मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवतेच त्याच्यामध्ये काय काय होतं. आणि हा गॅस ओटा बघा, मी जसा सोडून गेली होती ना अगदी तसंच आहे 3-4 दिवसापूर्वी. कारण इथे ना चहा झाली ना काही स्वयंपाकाची तर दूरच, पण हा पेरूसुद्धा तिथे कापला गेला नव्हता, जो की मी 3-4 दिवसापूर्वी इथे सोडून गेले होते. तो तसाच तसा अजून तिथे होता. तर आत्ता ना मला एक हे आहे असं सवय की बॅग कितीही रात्र झालेली असो, आता 11:30 पावणे 12 झाले असतील, पण मला ह्या बॅगमधून सगळं काढायचं असतं. आणि घरून आल्यावर तर मी काढतेच, कारण का आई म्हणजे माझ्या सासूबाई वगैरे भरपूर भरून देतात बॅगमध्ये काय काय, तर ते फ्रीजमध्ये ठेवायच्या काय काय गोष्टी असतात त्या तेव्हाच्या तेव्हा काढाव्या लागतात. तर मी हे आईकडून पपई वगैरे पण घेऊन आलेले होते आणि हे मिरच्या वगैरे ह्या सगळ्या गोष्टी माझ्या सासूबाईने दिलेल्या होत्या. हे पोहे जे आहे ज्वारीचे खूप छान लागतात म्हणे, तर मुलींसाठी ते पण दिले. मी ओवा वगैरे बनवला ते पण आणले. हे मकीचे कणसंसुद्धा आणले आणि छोट्या छोट्या गोष्टी भरपूर दिल्या होत्या त्यांनी. आणि हे लिंबू जे की आपल्याकडे 10 रुपयाला 1 किंवा 2च मिळत आहेत, तर ते मी 1-1.5 किलो गावावरून घेऊन आले, कारण तिकडे आपल्यापेक्षा थोडेसे स्वस्त पडतात. आणि बघा तुम्ही, अशा छोट्या छोट्या गोष्टींनीच बॅग इतकी जड होऊन गेली होती. या बॅगेत फक्त असं सगळं जे एक्स्ट्राचे सामान होतं ते भरून आणलं होतं. आणि जी सॅक होती माझ्याकडे त्याच्यामध्ये सगळे कपडे भरलेले होते. दोघं बॅग खूप जास्त जड झाल्या होत्या. आणि जास्त तर ही हळद जी मी आणली होती ना त्याच्यामुळे खूप जास्त जड झालं होतं. आणि या पेप्सी वगैरे मुलींनी तिकडे खाल्ल्या मामाकडे, तर त्यांची इतकी मज्जा झाली होती पेप्सींची. तर त्या पण म्हणजे मुलींसाठी त्याचे पण पॅकेट आणून ठेवले होते की नाशिकला घेऊन जा असं. मग इकडे सुद्धा आणल्या. आणि रात्रीच मी झाडू पण मारून घेतला घराला, कारण इतकं खाली कचकच लागत होतं. खूप धूळ जमा झाली होती घरामध्ये. जरी दिवसभर घर बंद राहत असलं तरी घरामध्ये भरपूर तुम्ही बघू शकताय किती अशी धूळ जमा झाली होती. आणि ते चालल्यानंतर पायाला कसं तरीच लागत होतं, म्हणून मग मी पहिले झाडू मारून घेतला. त्याच्यानंतर पाणी नव्हतं माठामध्ये, मग माठ वगैरे भरून घेतला. हे सगळं रात्रीच केलं मी आणि नेहमी असंच करत असते. आणि ह्या माठामध्ये ना मी असं कॉपरचा छोटासा ग्लास टाकून ठेवते, जेणेकरून कॉपरयुक्त पाणी आपल्या शरीरात जाईल म्हणून. त्याच्यानंतर ना मी हे जे पॉलिथिनमध्ये जे सगळं सामान आणलं होतं ना ते सगळं मोकळं करून ठेवलं, कारण दुपारपासून भरून ठेवलेलं होतं ते आणि गरमीने ना त्याला असं मॉइश्चर पकडलेलं होतं, गरम भाप येत होती त्याच्यामधून. आत्ता मी आंघोळ वगैरे करून घेतली मस्त आणि 12:30 होतील आता. तर असा होता आजचा व्लॉग आणि आम्ही फायनली नाशिकला पोहोचलो. तर चला मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या.